बेबी इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे बघा, इथे बघा. चला आता आम्ही रेडी होतोय. आता आम्हाला जायचं आहे. आज आमचं वॅक्सिनेशन आहे, सेकंड वॅक्सिनेशन. तर मी बेबीला रेडी करत आहे तिच्या सेकंड वॅक्सिनेशनसाठी. आणि हे सॉक्स वेअर करत आहेत. हे फ्रॉकवरती तिला मॅच होतात हे सॉक्स. तर चाललं बेबीच्या सेकंड वॅक्सिनेशनला. बेबी पुढे बहिणीकडे आहे आणि आम्ही मागून जात आहोत. लास्ट टाइम जिथे वॅक्सिनेशन झालं होतं तिथेच बोलवलं आहे. तर यावेळी तिचे 3 डोस आहेत. रोटा आहे, पेंटा आहे आणि एक ओरल आहे. बघूया आता काय रिएक्ट करते ती. ह्यावेळी काय किती त्रास होतोय ते माहीत नाही मला. इथेच आहे बघा, लास्ट टाइम पण आम्ही इथेच आलो होतो. फर्स्ट वॅक्सिनेशनसाठी जो स्टाफ होता, आता सेकंड वॅक्सिनेशनसाठी पण तो स्टाफ होता, त्यामुळे इझी झालं. मॅडम सगळ्या ओळखीच्या होत्या. सेकंड वॅक्सिनेशनसाठी पण बाळाचे डिटेल्स घेतले त्यांनी आणि थर्ड वॅक्सिनेशनची पण डेट दिली. मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही तिला वॅक्सिन सगळे BMCमध्ये दिले आहे. बाळाला घेऊन मी कधीच बसत नाही वॅक्सिनसाठी, कारण ते इंजेक्शन देतात तर मला खूप भीती वाटते. आणि बाळाला इंजेक्शन देतात ते बघून तर मला खूपच रडायला होतं, कारण बाळच खूप एवढं रडत असतं. सगळी लहान मुलं आली होती इकडे. डी विटॅमिनची सिरप दिले जाते 5 वर्षापर्यंत मुलांना. तर ते सगळे इथे फ्रीमध्ये असतं BMCकडून. वॅक्सिन झाल्यानंतर आम्ही बेबीला शॉपिंगसाठी घेऊन गेलो, कारण बेबी वाढत आहे आणि तिचे कपडे खूपच छोटे होत आहेत. म्हणून तिला एक छोटे छोटे फ्रॉक घेतले डेली वेअरसाठी कॉटनचे. गरमी पण खूप वाढली आहे, त्यामुळे तिला मी कॉटनचेच कपडे प्रिफर करतो. आणि ती लहान असल्यामुळे मला घरातून बाहेर पडता येत नाही, त्यामुळे आम्ही लगेचच एका बाजूच्या दुकानामध्ये गेलो आणि तिची शॉपिंग केली. व्हाईटमध्येच आहेत का सगळे? कलरफुलमध्ये नाही आहेत? व्हाईट आणि काळपट पडतो लगेच. हां, काल इथूनच टाके उशीर येऊन आला. घरी आल्यानंतर आम्ही तिचे टेम्परेचर चेक केले. तिला खूप ताप आला होता. त्याच्यानंतर आम्ही तिला पॅरासिटामॉल दिली, जे आपल्याला BMCकडूनच मिळतं औषध. आणि ती खूप रडत होती, ती राहतच नव्हती. बेबीचे वॅक्सिन ज्यावेळी असते तेव्हा सगळ्यांच्या झोपा उडून जातात. तसंच आम्ही रात्रभर जागरण करतो आणि बेबीकडे खूप लक्ष द्यावं लागतो. सारखे तिचे टेम्परेचर चेक करावे लागते. जर जास्त फीवर असेल तर मिठाच्या घड्या घालाव्या लागतात तिला. ही वॅक्सिनची रात्र होती, ती आम्ही जागूनच काढली. सेकंड डेला तिचा पप्पा आला होता, तर ती तिच्या पप्पाबरोबर खूप एन्जॉय करत होती. ती नॉर्मल झाली सेकंड डेला. थोडा फीवर होता, पण तरी पण ती नॉर्मलच होती आणि खूप खेळायला लागली होती. आणि पप्पांबरोबर ती तिच्या एन्जॉय करत होती. त्या म्हणजे खूप मनाला शांती झाली की ती नॉर्मल झाली आहे. कारण तिला फीवर असतो तेव्हा ती खूप शांत असते, ती बिलकुलही ॲक्टिव्ह नसते. तिचं पेनसुद्धा कमी झाले होते. इंजेक्शन दिलं होतं, स्वेलिंग आली नव्हती जास्त, त्यामुळे ती खूप आता ॲक्टिव्ह झाली होती. काय गिफ्ट आणलं तुम्हाला?